सुंदर मनामध्ये भरली। तुला काय काळजी आहे का नाही आभ्याची? काळजी तर तुम्हाला बी होती ना अक्कासाहेब। म्हणजे म्हणूनच तुम्ही फोन केला होता ना मला, तुझं कुंकवाचं, तुझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे म्हणून। मी कधी फोन केला होता तुला? काय येडीबिडी झाली काय तू? यांच्याकडे फोन कुठे? हा, तुला फोन करायला 2 दिवसापूर्वी यांचा फोन पाण्यामध्ये पडलाय। हे खरं नाही अक्कासाहेब, आणि खरं काय आहे हे तुम्हाला माहिती आहे। माफ करा, मला तुमचं नाव घ्यायचं नव्हतं, पण खरं काय हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे प्लीज खरं काय ते सांगा। दौलत अभ्यावर हल्ला करणार होता हे तुम्हाला माहित होतं, आणि म्हणूनच तुम्ही अलर्ट करण्यासाठी मला कॉल केलता। प्लीज अक्कासाहेब खरं सांगा। अप्पा, म्हणलं नाही मी तुला, अरे फिट्ट गडी आपला 4-5 दिवसात येतोय पाय घरी। तो म्हणतो असंच व्हा बाप्पा, बाहेर लय हाल झालेत पोराचे। कुठे गेलते तुम्ही? हो कुठे गेलते? आबांकडे गेलो होतो। बाई नाही, पण भेटून काय उपयोग नाही झाला। हा ना, खाजून खरूच काढल्यासारखं झालं। दौलतच बाप ना तू। म्हणजे काय बोलले का आबा? काय बोलणार, शेवटी स्वतःच्याच पोराला पाचवणार ना। ते काय इतके दिवस पोराटोरांचं वैर होतं, आता आपलं बी झालं। या आबा अजून चावतळतील। लतिका, त्या कसे करतील तुला फोन? आबासाहेब मला फोन आलाय, हे पा। हे पा। आता मिस कॉल आहे। तू तर म्हणाले आमचं बोलणं झालं त्यांचं। त्यांनी नंतर मला या नंबरवरून फोन केलता। या हा कुणाचा नंबर आहे? हा आपल्या सखूचा नंबर आहे। सखू कोण? आमच्याकडे घर कामाला आहे। मग त्यांच्या फोनवरून तुम्ही बोललात माझ्याशी? अगं लते, मी कायला बोलेन तिच्या फोनवरून तुझ्याशी? अहो त्या सखूताई मला कायला फोन करतील? मला तर त्यांचं नाव बी माहित नव्हतं, आता त्यांचं नाव कळतंय। अक्कासाहेब मला चांगलंच आठवतंय, तुम्ही मला फोन करून म्हणला होता की तुझं कुंकू धोक्यात आहे, तुझ्या नवऱ्याला वाचव। लते तुझं डोकं फिरलंय, तू काय बी बोलून राहिली आता। अक्कासाहेब नाही लतिका, मला एक सांग, ह्याच बोलल्या हे कशावरून? म्हणजे? नाही म्हणजे तुझ्याकडे काय कॉल रेकॉर्डिंग वगैरे आहे का? नाही। काय लतिका, कुठल्या जमान्यामध्ये जगतेस तू? आजकाल सगळेजण कॉल रेकॉर्ड करतात। आता तर उलट मला तुझ्यावर संशय येतोय। म्हणजे आमच्या घरातल्या नोकरांना हाताशी धरून तुला दौलतरावांना अडकवायचं असत, कारण तुला माहिती आहे दौलत तगडा प्रतिस्पर्धी आहे, आणि म्हणूनच तुला आणि तुझ्या नवऱ्याला तो शर्यतीत नकोय। काही नाहीये। हे बघ, आमच्या माघारी जर तू कामवाल्या बाईपर्यंत पोहोचू शकते ना, तर तू काय बी करू शकतेस। एवढी चालाक आहे तू? तुला भास झाला असेल, कारण आभ्याबरोबर फक्त दौलतरावच राडे करतात असं वाटतं ना तुम्हाला? पण हे खरं आहे आबासाहेब। हे बघ लतिका, ज्याने कोणी हल्ला केला असेल ना, त्याला आपण शोधून काढू।
पण आता तू तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे. अगं गरज आहे त्याला तुझी. आणि बघ तू पण आराम कर. तुझं डोकं बधीर झालंय. तू आशू ना? हा. मग हिला घरी घेऊन जा. हा, आणि काही मदत लागली ना तर मला फोन करायचा. हा, तसं मी डॉक्टरांशी बोलणारच आहे. आणि लतिका काही काळजी करू नको. आभ्या लवकर बरा होणार आहे. शर्यतीत त्याला लढायचंय ना दौलतरावांविरुद्ध. बरं प्रकाश, बराच वेळ घेतला मी तुमचा. हो पण तिथं दौलतला मी पाहिलं. मॅडम काय चाललं काय तुमचं? अहो साहेब ऐकून तरी घ्या माझं. आबासाहेब आमदार आहेत. प्रतिष्ठित व्यक्तीवर खोटे आरोप केले तर आम्ही तुमच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. असू द्या. असं काहीही करू नका. हे बघा, आमची काहीही तक्रार नाहीये. आम्हाला कुठलीही ऍक्शन घ्यायची नाहीये. लतिका, कृपा करून दौलतरावांना त्रास देऊ नको. हा, काय ना की आता शर्यत जवळ आली ना, हा, तर दौलतरावांचा फोकस हटायला नको ना त्याच्यावरून. प्लीज कोऑपरेट. आता फक्त तुम्हाला वॉर्निंग देऊन सोडतोय. पुन्हा असं काही करू नका. येतो आबासाहेब. धन्यवाद. गेले कुठे दोघं? आभ्या शुद्धीवर आलाय म्हणा. फोन कर नाही. मी 50 वेळा फोन करून झालाय. दोघं बी फोन उचलत नाही. लती बी नाही हे बी नाही. गेली कुठे ही लती? काय माहिती कुठं गेली. सकाळपासून गेली, अजून पत्ता नाही तिचा. तरी बी नाही गेली. मी फोन करून पाहतो ते, बघतो. काय बाई तरी एक एक. मला तर ना आता भीतीच वाटू राहिली. कायची? लती दौलतला नडायला तर गेली नसन ना? भाऊजी लतीचं लग्न झाल्यापासूनच दौलत आणि भाऊजींची भांडणं जास्त होऊ लागली. नाही, असं काही नाहीये. वळू पहिल्यापासून सगळ्यांना नडतोय. हा आप्पा, पण असा जीव घेणा हल्ला तर केला नव्हता ना या आधी कधी. बाई नडली ना का जास्त लागतं का नाही. लतीनं जर हाणलं नसतं ना दौलतला, आज ही वेळच आली नसती. हे हॅलो ना. ऐक ना मावशी, एक काम करते का? अबे डार्लिंगला मी म्हणलं होतं का तो मैदानात हारला ना का ह्या बांगड्या त्याच्या हातात घालून मी त्याची मिरवणूक काढीन म्हणून. सोड ना दौलत आता. ए बेवड्या का शुद्धीवर कर तू. दौलत आवाज हळू, आवाज हळू. आबांचं मन मोठे आहे म्हणून तू आता एकदम पीस मध्ये घरी चाललेली, कळलं ना? नाहीतर काय? हा, तुला आता सांगितलं असतं. जाऊ दे, ऐक ना, बॅक टू रिटर्न. तुझा नवरा आहे ना अभिमन्यू छागीरदार, तो मैदानात जाण्यापूर्वी झालेले ना मावशी. तर एक काम करते का, ह्या बांगड्या आहे ना ऍडव्हान्स मध्ये त्याच्या हातात भरती का? त्याला म्हणा मिरवणूक आहे ना शर्यत झाल्यानंतर काढल दौलत. हा, शर्यतीत जर तू धरला ना तर याच बांगड्या मी तुझ्या हातात घाला. एवढं मात्र लक्षात ठेव. चल दादा.
पोरग 7 वर्षासाठी आत गेलं असतं. हेच पाहिजे होतं का तुम्हाला? नाही. मला हे लेकर या आत्याबाई बाबर आता 3 वाजून गेले तरी बी लतीचा पत्ता नाही. आणि आमचे हे बी गेलेत तिच्या माग. हे बे जाय डॉक्टरला बोलू जाय परत जाय. आत्याबाई अहो डॉक्टरांना बोलून काय उपयोग होणार आहे? म्हणजे डॉक्टर म्हणलेत ना कोण आहे ती लतिका, तिला बोलवा लवकर. बोलवायला मॅडमनी फोन तर उचलला पाहिजे ना. पत्ता कुठे आहे त्यांचा? हा हा भाऊजी येते तुमची लतिका. जरा धीर धरा. भाऊजींनी तर नुसतं लतीच्या नावाचा घोषा लावलाय. कुठं किरडे फुकायला गेली कुणाला माहित. हो आम्ही पण यायचंय का? काला पाडला तेवढा उजेड कमी झाला का? मी त्या लतिकापासून अंतर ठेवायचं. आम्हाला जर कळलं ना तर. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो आबा त्यांना आणतच जाऊ नका ना. इड दरवेळी आल्या का काहीतरी नवीन कांड. ओ दौलतराव तुम्ही बी काही कमी नाहीये. तुमचे कांड निस्तरता निस्तरता आमची आमदारकी धोक्यात येऊ नये म्हणजे मिळवलं. आमच्या विरुद्ध ठिणगी जरी पडली ना तर विरोधी पक्ष आग लावतो. बघा सोशल मीडियावर किती बोंबाबोंब केली आहे त्यांनी. सॉरी आबा. ए सॉरी बिरी घाला चुलीत. हे तुमच्यामुळे ना ती 1.5 दमडीची पोरगी आम्हाला उलट उत्तर देत होती. बाई माणूस म्हणून सोडलं आम्ही. नाहीतर हे बघा दौलतराव पहिलं आणि शेवटचं सांगतोय. ही शर्यत सिरियसली घ्या. नाहीतर राजकारणाला राम राम ठोकून डेअरीकडे लक्ष द्या. कळलं? काचेचे नाही बरं पितळेच्या बांगड्या या. जेव्हा तुझं नाव वाचलं ना लिस्टमध्ये तेव्हाच तुझ्या मापाच्या बनवून घेतलं. शर्यत तर मी जिंकणारच आहे पण या बांगड्या तुझ्या हातात भरील ना तेव्हा जीव थंड होईल यार माझा. फेक त्या बांगड्या उगाच कायला बाळगायचे. काय झालं ते? काही नाही. मला माहित होतं आपल्याला दाद नाही मिळणार ते. माणसाच्या जगात न्याय नाही लतिका. असं नाही आहे दादा. पाहिलं ना तू. ऐनवेळी अक्कासाहेबांनी पलटी नसती ना मारली तर आज दौलतला अटक झाली असती. त्या नाही उभ्या राहिला माझ्या बाजूनं. कशा उभ्या राहतील लतिका? पोटचं पोरग आहे त्यांचं ते. दादा पण गुन्हा गुन्हा असतो. हा लते
पण सख्या मुलाला कोणी पोलिसांच्या तावडीत जाऊ देणार नाही. माझं चुकलं, नव्हतं घ्यायला पाहिजे मी त्यांचं नाव. तू तरी काय करणार? तुला आब्यावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करायचा होता, पण पोलिसांनीच उडवाउडवी द्यायला सुरुवात केली म्हणून तू. दादा आता काय? आता काही नाही. पहिले तुझ्या नवऱ्याची हालत बघू. आईची आणि हेमेचे 15-20 कॉल होते. चल, काळजी करत असतील ते. माफ करा, मला तुमचं नाव घ्यायचं नव्हतं, पण खरं काय हे तुम्हाला माहितीये, त्यामुळं प्लीज खरं काय ते सांगा. दौलत अभ्यावर हल्ला करणार होता हे तुम्हाला माहित होतं आणि म्हणूनच तुम्ही अलर्ट करण्यासाठी मला कॉल केलता. घे. काय घे? दिसत नाही का डोळे फुटले? ए तोरा तोरा सांभाळू ना, माझ्या पुढे नाही. जे काही गुण उधळायचे होते ते झाले ना उधळून. डोसे तासाभराने सलाड देते, डाएट मोडू नको. ऐका ना, त्याच्यापेक्षा असं कर ना, या ज्यूस मध्ये आहे ना 90-20 टाकून द्या. ते खाचकीनं मारलं का फाचकीनं तोंडातून फेस बाहेर येईल आमच्या. मग रपकीनं जाऊ पडून इथं नाही का, पुढच्या मिनिटाला खापकीनं स्वर्गात दाखल. नंतर अभिमन्यूचा जसा फोटो बनवून घेतला होता ना आम्ही कैलासवासी अँड ऑल लिहून, तसा आमचा एक फोटो घ्या बनवून, तुमच्या हस्तेचा चंदनाचा हार घाला त्याच्यावर नाही का, आणि ह्या भितडावर इथं द्या लावून फोटो. आणि पेपरमध्ये बातमी पण द्या टाकून दणकन म्हणा, दौलतराव सर्जेराव निंबाळकर शर्यती आधीच अनंतात बुंग. दौलत वाईट वाटलं? तुम्हाला कायला वाईट वाटत असतं तर एवढं केलं असतं का तुम्ही? तुमची तर कृपा होईल सगळी. काही वाटतं का जीवाला? डबेला काला केला फोन? शत्रूशी हात मिळवणी करून स्वतःच्या पोराचा जीव घेता? पोराचा जीव घ्यायला नाही, पोराचा जीव वाचवायला फोन केला लतीला. दौलत, तुझ्या माथी कुणाचं कुंकू पुसल्याचा पाप लागू नये, तुझ्या हातून कुणाचा जीव जायला नको म्हणून केला होता मी फोन लतीला. माझा पोरगा गुन्हेगार व्हायला नकोय मला. भले मग तो हरला तरी चालेल, पण हरलो तरी चालेल म्हणजे कुणाला चालेल? तुम्हाला चालेल? तुम्हाला कोण विचारतं? काय अक्कल आहे आपली? आपल्याला कशातलं कळतं? स्वयंपाकातलं. आपण तेवढंच लक्ष घालावं. राजकारणातलं आपल्याला नाही कळत, आपण तिकडे नाही पडू. तुझा जीव वाचावा म्हणून फोन केला मी. तुम्ही कधी फोन उचलून नाही राहिले. कमाल झाली बाई. लत्या, तुला काही कळतं की नाही? हा, सकाळ धरणं फोन करून राहिले मी. ते सॉरी, सकाळ धरणं भाऊजी लती लती करू राहिले आणि तुझा तर काही पत्ताच नाही. काय? अभि पूर्णपणे शुद्धीत आला? अभ्या, अभ्या, आत्याबाई, तुम्ही या इकडं. लतीला जाऊ दे भाऊजींपाशी.
कवा धरणं तिच्याच नावाचा जप चाललाय. मामी, हो तुम्ही बसा ना, मी थांबते इथं. राजाला राणी भेटल, सुकलेल कोड सुटल, रेशमी धाग्यांची कहाणी दोघांची, नशा प्रेमाची वेगळी, सुंदर